संघटनेसाठी आयुष्य वेचणारे सच्चे नेतृत्व प्राचार्य लक्ष्मण पावसकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला। यावेळी शिक्षक नेते नरसू पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते। निस्पृह निष्ठावान अष्टपैलू नेतृत्व तसेच सगळी मैदानं गाजवणारे फक्त आणि फक्त संघटनेसाठी आयुष्य वेचणारे सच्चे मित्र म्हणजे लक्ष्मण पावसकर। संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकांना न्याय मिळवून दिलाय, त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य शिक्षक त्यांच्यावर प्रेम करतायत। कोणतीही जबाबदारी अगदी उत्स्फूर्तपणे उत्साहाने त्यांनी नेहमीच पार पडली। त्यांचं संघटनात्मक काम पाहून त्यांचा आदर्श घ्यावा असे उद्गार शिक्षक लोकशाही आघाडीचे नेते नरसू पाटील यांनी काढले। बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल आणि डॉक्टर VK तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण तोरसकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त बांदा प्रशालेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर माणगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विना आकेरकर, समन्वय समिती सदस्य अनवर खान, जगन्नाथ पावसकर, मराठा महासंघाचे लववारंग, भेडशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक, संघटनेचे पदाधिकारी अजय शिंदे, टीके पाटील, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर नाडकर्णी, मुख्याध्यापक कैलास जाधव, दशरथ खाडी, राजेंद्र देसाई, MM सावंत, पाटील सर, सत्कार मूर्ती लक्ष्मण पावसकर, सौ पावसकर आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी लक्ष्मण पावसकर यांना शुभेच्छा दिल्या।
आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात आपण सेवा जेव्हा बजावत असतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की एक ना एक दिवस आपल्या आयुष्यात हा क्षण येतो आणि तोच क्षण आज आमचे मुख्याध्यापक पावसकर सर यांच्या आयुष्यातील हा आजचा क्षण आणि या क्षणाची आपण खरं तर वाट बघत नाही, कारण नको असतो, कारण बऱ्याच वेळा बरेचसे आपले ऋणानुबंध हे या पेशामध्ये आपण जपत असतो, जपत आलेलो असतो आणि अचानक या सर्व क्षेत्रापासून आपण एक दिवस बाजूला होतो, दूर जातो. अशा वेळी हा क्षण आपल्याला नकोसा असतो, पण नियतमानानुसार सेवा निवृत्ती होत असते. आपण सर्वांना शुभेच्छा देत असतो आणि या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहोत. मी आपल्याला पावसकर सरांविषयी थोडक्यात सांगेन की बेडशी हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक या पदावर रुजू झाल्यानंतर संघटनेच्या माध्यमातून माध्यमिक अध्यापक संघ असो किंवा जिल्हा पतपेढी असो किंवा इतर सहकारी पतपेढी असो, शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी बरंचसं काम केलेलं आहे, बरंचसं योगदान केलेलं आहे. राज्य संघटनेवर सुद्धा ते कार्यरत आहे, होते आहेतही. त्यामुळे एक अभ्यासू व्यक्तिमत्व प्रशासनामध्ये, त्याचप्रमाणे सहकारामध्ये, कारण सहकाराचा मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करेन की जेव्हा मी बघितलंय की आमच्या सोसायटीच्या मीटिंग असू दे नाहीतर जिल्हा पतपेढीच्या सोसायटीच्या मीटिंग असू दे, त्यांचा सहकारातला अभ्यासही हा अत्यंत दांडगा आहे. त्यांना बरंचसं त्याच्यातलं ज्ञान आहे. प्रशासनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हा सर्वांना ज्ञात आहे की कुठचाही कागद जरी सरांसमोर नेल्यानंतर सर कधीही डायरेक्ट सही करत नाही. पहिल्यांदा तो कागद पूर्ण वाचतात, त्याचा अभ्यास करतात आणि जर बऱ्याच वेळा बऱ्याच शिक्षकांचं असं मत असतं की सर पटकन सही करत नाही, पण ते बरोबर आहे त्यांचं, कारण प्रत्येक कागदावर सही करत असताना त्याचे दुष्परिणाम किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या चुका आहेत या जरी समजल्या, आपल्याला नाही समजल्या तरी बरीच वर्ष, माझ्या माहितीप्रमाणे सरांची 32 वर्ष सर्व्हिस झाली. या 32 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी तो एक अनुभव त्यांच्याशी गाठीशी बांधलेला आहे की कोणत्याही कागदावर सही करत असताना त्याचा पूर्ण अभ्यास करूनच ती सही करायची. त्यामुळे थोडंसं काही जणांच्या मनात नाराजी असते की सर सही करायला वेळ लावतो, पण त्याच्यामागचं कारण हे आहे, हे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो. या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांच्या सहकाऱ्यांनी पावसकर मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून त्या काम करत असताना मला वाटत नाही की त्यांच्यासाठी सरांनी किती वेळ दिला असेल, कारण जेव्हा बघावं तेव्हा सर सकाळी बाहेर पडले की रात्री 11 वाजताच घरी येतात. कधीतरी चुकून घराकडे गेल्यानंतर समजतं की सर सकाळी गेले ते अजून आलेच नाही. त्यामुळे त्यांनी कसं काय एवढे वर्ष सहन केलंय ते आता कदाचित सरच सांगतील आपल्या भाषांना. त्यानंतर त्यांचे दोन्ही मुलगा आणि मुलगी हे या शाळेचे विद्यार्थी आहेत. मुलगी आज डॉक्टर आहे, मुलगा आज मला वाटतं कॅटरिंग व्यवसाय कुठेतरी म्हणजे गोव्यामध्ये कंप्लीट झालं आहे. त्यामुळे दोन्ही मुलांचं शिक्षण आणि सगळ्यात मला हेवा वाटतो की सरांच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांचे वडील त्यांच्या सोबत बसलेले आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा क्षण आहे. बघितलेलं आहे की शिक्षकांच्या प्रश्नासाठी त्यांनी बऱ्याच वेळा वैयक्तिकपणे त्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धरणे आंदोलन किंवा जी काही गरज असेल ती त्यावेळी अगदी मनापासून वेळेचा पैशाचा विचार न करता त्यावेळी करून त्या शिक्षकाला न्याय मिळवून दिलेला आहे. असे आपले आदरणीय पावसकर सर आज त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. तरी मी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या कालावधीसाठी त्यांचं आयुष्य, आरोग्य हे सुखासमाधानाचं आणि भरभराटीचं जावं अशी शुभेच्छा देतो. सेवानिवृत्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जी व्यक्ती नोकरीवर रुजू होते, नोकरीला लागते,
ती व्यक्ती केव्हा ना केव्हा तरी सेवानिवृत्त होते. शासनाने आमच्यासाठी सेवानिवृत्तीचं वय 58 वर्ष निर्धारित केलेलं आहे. त्यामुळे 58 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आमच्या मनात इच्छा असली तरी सुद्धा आम्ही काम करू शकत नाही. अत्यंत मानाने सन्मानाने ज्याप्रमाणे नोकरीचं पहिलं पाऊल पावसकर सरांनी टाकलं, त्याचप्रमाणे मोठ्या आनंदाने पावसकर सर सेवानिवृत्त होत आहेत. ती बाब खरोखरच त्यांच्यासाठी आनंददायी असेल, आपल्यासाठी आनंददायी असेल. इथं काही सरांबद्दलच्या आठवणी सांगणं क्रमप्राप्त आहे. सर मला वाटतं BCom BEd आणि मी DEd वर्गातील. सरांच्याही मनामध्ये इच्छा झाली की आपण BA करावं BCom नंतर, आणि मलाही वाटलं की आपण DEd आहोत, कुठेतरी आपण BA करावं. आणि या दृष्टीने दोघांनी, आता कशी भेट झाली, सर कुठे होते मी कुठे होतो हे नेमकं मला माहीत नाही, पण 1993चा प्रसंग, शिवाजी विद्यापीठाचं दोघांनी BA करायचं ठरवलं. BAची पहिल्या वर्षाची परीक्षा. मी इंग्लिश स्कूल मडुरा या ठिकाणाहून BAसाठी पहिल्या वर्षासाठी परीक्षेसाठी आग्रा या ठिकाणी गेलो, आणि सर न्यू इंग्लिश स्कूल भेडशी या ठिकाणाहून परीक्षेसाठी प्रविष्ट झालो. आताचा कोल्हापूर जिल्ह्यातील आग्रा आणि पूर्वीचा आग्रा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आग्र्याचा जो स्टँड आहे त्याच्या पुढे आम्ही राहायचो आणि तिथं कॉलेज होतं. अत्यंत तिथं चिंबोरी वगैरे होती, सांडपाणी होतं, अत्यंत गलिच्छ वातावरण. आणि त्या ठिकाणी आम्ही दोघेही एक 4 दिवस राहिलो आणि तिथं सरांचा आणि माझा परिचय झाला. दोघेही एका संस्थेतच काम करणारे, आणि हा परिचय 1993 मधला. मला वाटतं सरांचा आणि माझा परिचय इथं बसलेल्यापैकी पहिला होता. वर्षापूर्वी जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट धावपटू, सगळ्यात जलद धावपटू म्हणून सरांचं नाव आहे. सगळ्या खेळाडूंमध्ये जे सरांनी मला सांगितलंय, जे क्रीडा शिक्षक आहेत ना, त्याच्यात चपळ धावपटू म्हणून सरांचं नाव त्या नावाने घेतलं जातं. तिथं सरांबरोबर काम करत असताना खूप खूप बरं वाटलं. माझा स्टाफ आहे, कुठच्या स्टाफला सरांनी तुकवलेलं नाही. बाबा मी मुख्याध्यापक आहे, तू असंच काम केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. अर्थात आम्हीही सरांचा सगळ्यांनी विश्वास संपादन केला. मग माझे माध्यमिकचे सहकारी असतील, उच्च माध्यमिक विभागाचे सहकारी असतील, व्यावसायिक विभागाचे सहकारी असतील, सगळ्यांनी सरांना जे जे काय सहकार्य पाहिजे ते अगदी वेळेत केलं, वेळेपूर्वी केलं. आणि प्रत्येक जणांनी सर कामात आहे तिकडे, बाबा सर सांगतील याची आपण वाट बघूया, आपण ज्या शाळेचे मुख्याध्यापक आहोत या भूमिकेतून सरांना आम्ही सगळं सहकार्य केलं. अगदी माझे जिवलग मित्र हे बेडशीपासून त्यांना सुद्धा मी सिनियर आहे, पण त्यांचं आणि माझं जे नातं आहे ते अगदी घरगुती संबंधापासून निर्माण झालेलं आहे. ते जरी माझे जिवलग मित्र असले तरी माझे गुरुवर्य आहे. कारण मी त्यांच्या सहवासात फिरत असताना संघटनेमार्फत म्हणा किंवा इतर पथपेढीच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याबरोबर फिरत असताना मला जे अनुभव आलेले आहेत ते फार चांगले अनुभव आलेले आहेत. खरोखरच चांगल्या माणसाकडून काय शिकावं हे मी त्या माणसाकडून शिकले. आपल्या प्रशालेचं प्रशासकीय कामकाज पाहत असताना ते सुद्धा मी एवढ्या जवळून पाहिलेलं आहे की बऱ्याच वेळा मी स्टाफमध्ये खाली तिथं त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत. ते स्वतः आपल्या स्टाफमधून गोड बोलून जे काम करत घेत होते ती मला गोष्ट अतिशय भावली. कारण वाकड्यात शिरून कामं होण्यासारखी नाही, मग ती गोड बोलूनच काम केलं पाहिजे. हे अगदी आपल्या देशाशी लागू असणारा गुण हा त्यांच्यातून मी शिकलेला आहे. त्यांच्या अर्धांगिनी ज्या आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्यामुळेच त्यांची तब्येत सुदृढ आहे. त्यांच्या खाण्यापिण्याकडे जर लक्ष दिलं तर आज केवळ त्यांच्यामुळेच आहे. त्यांनी योगासनं केली, फिरायला गेले तरी त्यांचा वाटा मोठा. मुलं शिकतायत, त्यांना आरोग्य वगैरे भरपूर लागते. नियमांचा आम्हाला शिक्षक स्टाफ म्हणून नियमांचा पडदा न दाखवणार अनेक शिक्षकांना मुख्याध्यापकांच्या हाताखाली आम्ही कामं केलेली आहेत.
पण मुख्याध्यापकाच्या पदी आल्यानंतर बडगा दाखवायचा आणि त्यांना वटणीवर आणायचं, हे या ठिकाणी सुद्धा या शाळेत मुख्याध्यापकाने केलेलं आहे. पण या मुख्याध्यापकांचे कदापि शक्य झालेलं आहे. अगदी प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपल्या मैत्रीच्या नात्याने आपल्या स्टाफला त्यांनी वागवलेलं आहे. खरोखरच मला अगदी मनापासून वाटतं त्यांच्यासमोर त्यांच्या संबंधी अनेक गोष्टी बोलाव्याच्या. सरांचं जर सांगायचं झालं तर सरांनी बऱ्याच वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम केलेलं आहे, एक चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे समन्वय समितीचे सहसचिव म्हणून चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. सरांनी एक मुख्याध्यापक म्हणून चांगली जबाबदारी पार पडलेली आहे. आज सेवानिवृत्त होत असताना सर्वजण आपण त्यांना शुभेच्छा देत आहोत. सेवानिवृत्तीनंतरचं सरांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशी मी बांदेश्वरच्यांनी प्रार्थना करते आणि आमच्या महिला सगळ्या विभागाच्या वतीने सरांना शुभेच्छा देते आणि थांबते. पावसकर सरांच्या इंटरव्ह्यूपासून त्यांची आणि माझा परिचय आहे, बराच मोठा परिचय आहे. आणि त्यात विशेष गोष्ट म्हणजे हॉस्टेलला आम्ही बरेच दिवस एकत्र राहत होतो, मुलांच्या हॉस्टेलला. ते नोकरीला लागल्यानंतर जेव्हा आमच्या सुरुवातीचा काळ होता त्यावेळी, त्यामुळे बरेचसे त्यांचे चांगले वाईट गुण, सुद्धा रस्ते तर सुद्धा सगळे चांगलं वर्णन केलं असतं. त्यातली एक आठवण होते मी तुम्हाला सांगतोय की पाटील सर म्हणून आमच्याकडे होते, प्रकाश पाटील आणि पावसकर सर, आणि मुलं हॉस्टेलला राहायची. आणि त्यावेळी या दोघांनी पैसे लावलेली की जास्त कोण जेवतो म्हणून. तर त्यावेळी चव्हाण सरांच्या पाया पडलेले, म्हणाले तुम्ही पैसे मागे घ्या, घरला निघलं नको, माझी मुलं उपाशी राहतील, म्हणून ह्या दोघांनी त्यांनी मागे घ्यायला सांगितले त्यांची पैसे. तर अशी एक मजेशीर आठवण त्यांची आहे. मध्ये काही दिवस पावसकर सर मळगावमध्ये राहायला होते, मॅडमचं ट्रेनिंग होतं त्यावेळी त्यांचा चांगला परिचय. त्यावेळी विविध कारणासाठी आम्ही एकत्र काम केलेलं आहे. सहकार्याची भावना त्यांच्याकडे चांगली आहे. मी आजच्या शुभेच्छा दिवशी त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना शुभेच्छा देतो. आणि सगळेजण आता सरांबद्दलच बोलणार आहेत, पण त्यांच्या सौभाग्यतीला सुद्धा शुभेच्छा. सौ आणि श्री पावसकर सर, आत्ताच बांदेकर सरने सांगितलं की मुलाखतीच्या दिवशी त्यांची आमची भेट झाली आणि सुदैवाने त्या मुलाखत पॅनलमध्ये त्यावेळी नौका असून बांदेकर सरांच्या सिलेक्शनसाठी मी होतो. तिथून ओळख आणि त्यानंतर मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असायच्या, एक क्रीडा शिक्षक नसताना मी मैदानावर नेहमी असायचो त्यांच्यासोबत. आणि त्यामुळे इथे मैदानावर काही झालं की पंच जे असायचे, आता पंच बऱ्यापैकी निर्भय आहेत, तर त्यावेळी घाबरायचे, दोन करांना घाबरायचे. त्यातले एक कर पावसकर आणि दुसरे कर समोर बसले ते शिरोडकर. कारण चुकीचा निर्णय दिला तर त्या पंचांचं काही खरं नव्हतं. आणि त्यामुळे अशी जोडी म्हणून आम्ही त्यावेळी यांना ओळखायचो. पावसकर सरांच्या बाबतीमध्ये सेवेत असल्यापासून एकमेकाशी परिचय, एकमेकाचं अतिशय जवळचं नातं हे जरी असलं तर कौटुंबिक नातं हे वेगळं असतं आणि ते प्रत्येकाचं पावसकर सरांनी जपलेलं आहे. आजच्या या शुभेच्छा प्रदान सोहळ्यासाठी मी सरांच्याबद्दल अधिक काही बोलणार नाही, फक्त एवढंच सांगेल की जिल्ह्यामध्ये एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला म्हणावं अशा शिक्षकांच्या मधलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पावसकर सर आहे. सहकार, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, भाषा प्रचार आणि संघटन या कोणत्या क्षेत्रात पावसकर सरांचं नाव नाही म्हणजे एक लक्षात घ्या, आम्ही आमचं या संस्थेचं आणि माझ्या प्रशालेचं भाग्य समजतो की अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये आहे आणि ते कायमस्वरूपी आठवणींना आमच्यामध्ये राहील आणि कार्याने सुद्धा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सरांनी या सगळ्या क्षेत्रामध्ये दिलेले योगदान जे आहे या सगळ्या कार्याला त्यांच्या कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांना उर्वरित आयुष्य हे आरोग्यदायी आणि अतिशय आनंदमय जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शांत, श्रोत, गतिमान अशा शुभेच्छा आपणा सर्वांच्या वतीनं, मी माझ्या मुख्याध्यापकांच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं प्रदान करतो आणि आपली रजा घेतो. या इकडे बोलवून 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि पावसकर सर आणि पावसकर वहिनी त्यांच्या कुटुंबियांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देऊन पावसकर सर वयोमानानुसार रिटायर्ड होत आहेत. सर्व इथे एक आपण 5-6 वक्त्यांनी आपली भाषणं या ठिकाणी दिली.
सर्वांनी पावसकर सरांच्या विषयी म्हणजे आपले जे अनुभव आहेत ते या ठिकाणी कथन केलेले आहेत. पावसकर सरांच्या विषयी बोलावं तेवढं थोडंच आहे. आजच्या पेपरची पुरवणी वाचल्यानंतर म्हणजे भरभरून त्यांचं जे सगळं व्यक्तिमत्व आहे ते आपल्याला समजतं आहे. पावसकर सरांचा आणि माझा जो परिचय आहे हा बांदा खेमराजमधून मध्ये झालेला आहे. पावसकर सर म्हणजे 2002 मध्ये मी या प्रशालेमध्ये आले आणि पावसकर सर सुद्धा इथे त्यावेळी होते. मुंबई संचलित खेमराज मेमोरियल स्कूल बांदा प्रशालेचे मुख्याध्यापक आणि त्यांचा आज निवृत्ती प्रदान कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील प्रथम सत्कारमूर्ती पावसकर त्यांच्या स्वभावघेती या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये त्यांचे गुरुवारी आकेलकर सर, आपल्या समन्वय समितीचे सदस्य खान सर, यानंतर त्यांच्या प्रेमापोटी आलेले आमच्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष जय शिंदे सर, सचिव विजय मयेकर सर, ओटवणे स्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, सर्व भगिनी शाळांचे मुख्याध्यापक, पावसकर सरांचे स्नेही मित्र, या बांदा प्रशालेतील मुख्याध्यापक मित्र, बंधू भगिनीगण, मित्र, निवृत्ती ही सर्वांच्याच या जीवनामध्ये आहे. आता कालांतराने आम्ही सुद्धा समवयस्क निवृत्त होणार आहोत. पण पावसकर सरांची निवृत्ती म्हटली की थोडासा आपल्याला त्यांच्या जीवनपटातील एक भागाकडे, विशेष भागाकडे लक्ष जातो, तो म्हणजे संघटना. एक जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ ही संघटना जी उभारली, याच्यात अधिक तळमळीने काम करणारे एक नेतृत्व म्हणजे लक्ष्मण पावसकर सर. माझा तसा ते म्हणजे 2015 नंतरच, तरी सरापेक्षा मी थोडासा सिनियरच आहे, पण तरीसुद्धा 2015 मध्ये ज्यावेळी मला संस्थेने न्यू इंग्लिश स्कूल बांधायचं सुपरवायझर पद दिलं आणि 1 वर्ष झालं तरी त्यांनी मला येऊन मान्यता दिली नाही. त्यावेळी सरांकडे मी गेलो आणि सरांनी मग मला घेऊन अनेक वेळा त्या ऑफिसमध्ये सर गेले आणि त्या त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरांनी अक्षरशः म्हणजे फैलावर घेतलं आणि त्यांना ती मान्यता द्यावी लागली. सगळं व्यवस्थित होतं तरीसुद्धा हे विनाकारण अडवणूक आमची केली जात होती. त्यानंतर मुख्याध्यापकाच्या मान्यतेसाठी सुद्धा सरांनी मला खूप मदत केली. त्यानंतर आमच्या शालेय समितीच्या मिटिंग असायच्या, त्या मिटिंगमध्ये सुद्धा सर सतत आम्हाला मदत करायचे. असा एक आमचा अत्यंत जवळचा मित्र, मार्गदर्शक, ज्याच्याकडे आम्ही आशेनं येत होतो. कुठलाही प्रश्न शाळेत निर्माण झाला की आम्ही पावसकर सरांकडे यायचो आणि सर आम्हाला निश्चितपणे सोल्युशन द्यायचे. पण आता आमच्याकडे सुद्धा प्रश्न पडला की पुढं आमचं काय. त्यामुळे एक आमच्यामध्ये पोकळी निर्माण झाली असं वाटायला लागलेलं आहे. तर मी परमेश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की पावसकर सरांना पूर्व आरोग्य, समृद्धी, सुख मिळावं अशी परमेश्वर प्रार्थना करतो. हा कार्यक्रम हा आताच संपणारा नाही आहे, कारण आजही मला सकाळपासून फोन येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून शाळा असल्यामुळे, आणि तुम्हाला माहिती आहे की शाळेमध्ये आता 6 वर्ग आणि 6 शिक्षक अशी परिस्थिती बऱ्याच शाळांमध्ये आहे आणि त्यामुळे बरेचसे आमचे मित्र जे आहेत ते लक्ष्मण पावसकर यांच्यावरती प्रेम करणारे आहेत आणि ते सगळे मित्र आज संध्याकाळपर्यंत आपापल्या गाड्या घेऊन पावसकर सरांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे मी वहिनींना या ठिकाणी विनंती करतो की आज तुम्ही कोणतीही कुरबुर करू नका, कारण आज लक्ष्मण पावसकरांच्या या सत्काराला कुठेही लक्ष्मण रेषा असणार नाही आहे. आणि त्यामुळे खरं तर कसं आहे की क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ, या महासंघाचा मी अध्यक्ष आणि नंदू नाईक म्हणजे मित्र सचिव आहेत. पावसकर सर आमचे मार्गदर्शक होते आणि 94 मध्ये आम्ही ज्यावेळी या क्षेत्रामध्ये मी सर्व्हिसला लागलो त्यावेळी नंदू, मी, विजय मयेकर, आम्ही सगळे मित्र आम्ही मैदानावर असायचो, कमलाकर धुरी सर वगैरे. तर यावेळी पावसकर सर आवर्जून, म्हणजे त्यांचं अक्षर सुंदर असल्यामुळे भाऊसाहेब वीर हे क्रीडा अधिकारी होते आणि त्यांच्यासोबत ते टेबलवर असायचे आणि टेबलवरून मैदान कसं मॅनेज करायचं हे पावसकर सरने आम्ही तरुण असताना आम्हाला शिकवलं. म्हणजे आजही आम्ही काही तरुण नाही असं नाही, तरुणच आहोत, कारण अध्यापक संघाची धुरा आता आमच्या खांद्यावर आलेली आहे, पावसकर सरनी दिली. मित्र हो, सर्वांनी पावसकर सरना शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्याही पावसकर सरना शुभेच्छा आहेत या ठिकाणी. आमचे मित्र लक्ष्मणजी पावसकर यांच्या सेवानिवृत्तीपर आपण सगळे जोडलेलो आहोत.
मित्र, अगदी मगापासून सर्वांनी मनोगत व्यक्त केली आणि मनोगत व्यक्त करताना पावसकरांच्या विषयी या ठिकाणी अनेक किस्से सांगितले, त्यांच्या मित्रांनी सांगितले, त्याचबरोबर त्यांनी काम कसं केलं हे सांगितलं. पण पावसकर आणि मी 2004 पासून सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघामध्ये माझगाव हायस्कूलचे शिक्षक मुख्याध्यापक सन्माननीय DG सावंत सर यांनी तालुक्याची सावंतवाडी अध्यापक संघ म्हणून माझ्यावर अध्यक्ष आणि पावसकर सर कार्यवाह म्हणून जबाबदारी दिली. मित्र, तेव्हापासून अगदी आपल्या संघामध्ये आपला संघ फक्त 52 सभासदांचा होता आणि या 52 सभासदांची जिल्ह्याकडे वर्गणी भरणं कठीण होतं. परंतु या ठिकाणी पावसकर आणि मी या दोघांनी आपल्या तालुक्यामध्ये 2004 मध्ये आपल्या खानसरांसारखे मार्गदर्शक, DG सावंत सरांसारखे मार्गदर्शक लाभल्यानंतर या आपल्या तालुक्यातील इयत्ता 10वीची जी मुलं होती, या 10वीच्या मुलांसाठी 5 ठिकाणी मे महिना आणि दिवाळीमध्ये वर्ग सुरू केले आणि त्या वर्गातून ही गोळा करून अध्यापक संघ हा सावंतवाडीचा अध्यापक संघ संपूर्ण आपल्या 8ही तालुक्यामध्ये आदर्शवत असा अध्यापक संघ बनवला. तेव्हापासून पावसकर सरांची आणि माझी अगदी जवळीक आली. कोणतंही काम असू दे, कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्ता नुसता घडत नाही, भाषणं दिली म्हणून कार्यकर्ता होत नाही, तर कार्यकर्ता हा अगदी तळातून उभा राहणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून झाडू मारायची जरी वेळ आली तरी ती कार्यकर्त्याने झाडू हातात घेऊन झाडू मारली पाहिजे. तशा दृष्टिकोनातून या ठिकाणी पावसकरांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून संघटनेमध्ये काम करत असताना अनेक पदं मागण्यापेक्षा मिळत गेली. तर ही संघटनेमधली उर्ध्वयू असणारी फार मोठी माणसं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पावसकर सरांचा आणि माझा संबंध 26 वर्षापूर्वी आला, 1996 साली आला. अगदी तरुण होतो, मी सुद्धा तरुण होतो आणि त्यावेळेला आम्ही ह्या दोघांना म्हणजे आपले पेडणेकर आणि पावसकर सर यांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणायचं. कारण संघटना वाढवत असताना त्या काळी असणारे देऊ डांबरेकर सर असतील, पूर्वीचे डांबरेकर सर असतील, त्याचबरोबर मिरजकर सर असतील, राम सरांनी जुनी काही आठवणी करून दिल्यावर मी बोलतो. एकच माध्यमिक अध्यापक संघ होता आणि ती क्रांत होती. शिक्षक परिषदेचा जन्म झाला नव्हता, तो नंतर झाला. नंतर बाळ जन्माला आलं. इथं राज्य अधिवेशन झालं कणकवलीला आणि विलासरावजी देशमुख आले होते आणि त्यानंतर परिषदेचा जन्म झाला. ती कुठंपर्यंत गेली हा संघटनात्मक बाब वेगळी जरी असली तरी मूळ जी 1930 साली स्थापन केलेली PDF जी मूळ संघटना आहे त्याचे आम्ही अजूनही पायिक आहोत. ती जवळपास 100 वर्षे तिला आता होत आहे. आणि ज्या वेळेला शिक्षकांना रुपयातही मानधन मिळायचं नाही, शिक्षकाची सेवा ही आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील लोकांच्या मदतीनं चालायची अशी व्यवस्था होती. कोण तांदूळ आणून द्यायचं, कोण तोंडाळ आणून द्यायचं, कोण पेजेसाठी मटेरियल आणून द्यायचं. तेल ही संकल्पनाच त्यावेळी नव्हती. मग मिळेल तो भाजीपाला खाऊन शिक्षक हे पवित्र कार्य समाजसेवेचं करायचं. त्यावेळेपासून असलेली संघटना आणि आता या अजय शिंदे सरांच्याकडे आम्ही आता जिल्ह्याचा अध्यक्ष केलेला आहे. इथपर्यंत आलेल्या संघटना हा जीवन प्रवास हाच संघटनेचा महत्वाचा आहे आणि तुमच्या आमच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. कारण आपण शिक्षक बांधव आहोत. शिक्षकाला मिळालेलं आताचं वेतन आणि पूर्वीची असणारी परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण तरी सुद्धा प्रश्न काही संपले नाही. प्रश्नांची संख्या कमीपेक्षा वाढू लागली. शिक्षणाला वेतन, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना वेतन श्रेण्या मिळाल्या पण ते काही टिकतील अशी परिस्थिती आजची नाही. आणि या परिस्थितीमध्ये लक्ष्मण पावसकर सारखा एखादा हेरोदात्त माणूस, धडपडणारा माणूस ज्या वेळेला संघटनेमध्ये काम करतो त्यावेळेला संघटना नक्कीच पुढे जाते. पावसकर सर आणि माझं नातं हे जे अनेक वर्षांचं आहे
संघटनेमधलं जे कार्य आहे ते कार्य खरोखर उद्योगाने अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे आणि फार अशा प्रकारचा कुशल आदर्श असा नेता आणि मुख्याध्यापक होणार नाही. कारण माझ्या मनामध्ये ज्या आणि कधी संघटनेचं कसलंही काम असलं आम्ही त्याला सांगितलं मी पावसांना नेहमी मी त्याच्या बरोबर आहे. मी सांगितलंय काय की आम्हाला कुठलंही पद नको, फक्त तू ज्यावेळी हात मारशील कुठे थोडंसं जाण्यासाठी की मग मिटिंग असू दे, आंदोलन असू दे, काही पण असू दे, मी तुझ्यावर सतत आहे. आणि त्यांनी मग ते गाडी येत्यापासून सुद्धा आणि असा नियमाचं पालन करणारा आणि शिस्तबद्ध आणि स्वतःचा पैसा खर्च करणारा असं हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. मित्र, पावसकर सर आणि माझी ओळख सांगण्याची तुम्हाला गरज नाही. तरुण भारतमध्ये जे सदर लिहिलं त्याच्यामध्ये खूप काही माहिती होती, पण शेवटी काही शब्द मर्यादा येतात आणि महत्त्वाचं काही त्याच्यात छापलं गेलेलं आहे. पण हृदयातील अजूनही अंतरीचे भाव खूप आहेत. पण वेळेचं भान मी नक्कीच जपणार आहे आणि 2च मिनिटात मी माझे शब्द आठवते. सर म्हणजे एक अजात शत्रू. मगाशी पेडणेकर सर म्हणाले की किंवा आमचे पाटील सर ज्येष्ठ मित्र माझे की सरांचं संघटनेमध्ये कार्य हे विचार आहे, जरूर आहे. माझे मित्र परब सर पण म्हणाले की आम्ही तुझ्या सोबत आहोत वगैरे वगैरे. आम्ही सरांना सांगायचो तुम्ही कधीही हात द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. प्रत्येक वेळी काही सरांच्या आंदोलनाला जाता आलं नाही शाळेतील काही कामामुळे, परंतु बऱ्याचदा आम्ही सरांबरोबर गेलो. जात असताना सरांच्या घरी एक मोठी अशी ताडपत्री आहे म्हणजे आणि ती ताडपत्री गुंडाळून गाडीत घालायची. एकदा माझ्यावर प्रसंग आला ती ताडपत्री गाडीत घालण्याची, कारण सर आणि मी गाडीत दोघेच होतो. जरी आम्ही मित्र असलो तरी तेवढाच रिस्पेक्ट आहे आणि माझा मोठा भाऊ अशी माझ्या मनात धारणा असल्यामुळे तुम्ही म्हटलं सर गुंडाळायची नाही, ताडपत्री मीच गुंडाळणार आणि मीच ती गाडीत घालणार. म्हणजे हे फक्त कार्य अध्यापक संघाचं कार्य त्यांनी कशा प्रकारे केलं याचं एक उदाहरण. आता मित्र म्हणून एकाच खोलीत राहिलो. 9 जून 1994ला मी भेटशीत आटलेकर सर हेडमास्टर आणि पर्यवेक्षक होते कुंज सर, खान सरना माहीत असणारच. आणि सर माझ्या आधी 1 वर्ष भेटशीत दाखल झालेले होते. दोघे थोडे त्यावेळी अगदी तरुण आणि बडी ज्येष्ठ मंडळी होती. आटलेकर सरांचाही बरा खूप मोठा विश्वास होता आमच्यावर आणि आम्हाला 45 तासिका होत्या. सकाळी 2 शिफ्टमध्ये शाळा, 4 तुकड्या होत्या, कॉलनीतली मुलं होती. तरी आम्ही संध्याकाळी 4:30 पर्यंत न डगमगता काम करत राहायचो. 2 शिफ्टमध्ये सकाळी 7:15 सर आणि मी हजर प्रार्थनेसाठी. सर ज्युनियर कॉलेज आणि 5 ते 7चे वर्ग असायचे. मध्ये असंच काहीतरी सरांनी बनवलेलं, चांगले सुंदर आचार्य आहेत सर. मी आपलं मला झेपेल तसं काय काय करायचं त्यांना मदत, पण जेवण विभाग हा सरच सांभाळायचे. इतर जी काही मदत असेल ती मी थोडीफार करायची. मला सरांनी खूप सांभाळलेला. मला तसा मी कोल्हापूर येथे गारगोटी येथेच हॉस्टेल लाईफमध्ये माझं 12वी नंतरचं शिक्षण झालं. नंतर BA झाल्यानंतर MA वगैरे हा भाग विद्यापीठात केला. पण जेवण विभागात किरकोळ मला यायचं, पण सर अतिशय सुंदर असे चांगले आचार्य आहे. बहिणींची मी माफी मागतो, त्याही त्यांच्यापेक्षा सुंदर जेवण बनवत असतील, पण जरूर आहे. तर असा हा एक सद्गुणित आदर्श शिक्षक मित्र मला माझ्या आयुष्यात लाभला नाही. आणि मी सुदाम आहे आणि आज माझ्या मित्राला भेटण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी गोव्याहून इथं आलो. दुसरं सांगायचं होतं की बरेच जण आम्हाला म्हणायचे की आमचे वार्ताहर बांधलेले म्हणायचे पावसकर सर आणि शिरोडकर सर. शिरोडकर सर तुमची आणि त्यांची जोडी अगदी घट्ट आहे, प्रेम एवढं भयंकर, हे आम्हाला तोडायचं आहे. व्यवस्था आहे तिकडे. मी त्यांना सांगितलं किती पैसे दिलेत काय दिले ते तुटणार नाही, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा आहोत.
तारीखला पुण्याला गेलो होतो. संतोष बरोबर होते माझ्याबरोबर आणि तिथं महाराष्ट्र राज्य हँडबॉल होतं, तिथं इलेक्शन होतं. मी पुण्याच्या महाराष्ट्र राज्य हँडबॉल त्या एक्झिक्युटिव्ह कमिटी डायरेक्टर झालो आहे आणि पावसकर टेक्निकल कमिटीमध्ये आहे. कारण ते पावसकर मला हवे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं एक दादा काय सांगतो, कांचला माझे जे गुरु आहेत मोडोरा हायस्कूलमध्ये आम्ही पण सायकलमध्ये आलो होतो. खूप त्यावेळीमध्ये आमचे कैलासवासी स्वर्गीय आदरणीय आबासाहेब तोडकर आम्हाला म्हणायचे, माझे मित्र नाटकणी चंद्रशेखर पावसकरणी अरे ब्रह्मा विष्णू महेश, आम्हाला ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचे आबासाहेब. तेवढं आमच्यावर प्रेम होतं. मी पुन्हा एकदा जास्त काही बोलत नाही, कारण भूक लागली आहे, मला लागले. सकाळी मी 2-3 चपात्या खाल्ल्या आहे. माझ्याबरोबर वाढीचं टायमिंग असतं जेवणाचं, काही ते खाल्लं पाहिजे. तर पुन्हा एकदा पावसकर सरांना त्यांचे वडील त्यांचं तत्वज्ञान म्हणजे भयंकर. मी त्यांच्याबरोबर गोष्टीला बघतो, त्यांच्याबरोबर गोष्टीला बघतो. परब सरांना सांगितलं आहे, कारण मला जाणते लोकांना अट्रॅक्शन आहे. काय मला कळत नाही. परब सरांच्या घरी गेलो का 2-2 तास 3 तास ताकात माझ्या गेलो आणि मी नाही राजकारणावर बोला आणि कशावर बोला. आमचे सर आम्ही कायम तयारीच आमची असते. तर आता रिटायरमेंट झाल्यानंतर सगळ्या बातम्या वगैरे सगळं राजकारण तंत्री मंत्री सगळे पाठच झालं आहे. कोण सगळं आहे ते. पण त्यामुळे अशा ही जी व्यक्ती आहे मला त्यांना बघून बरं वाटलं. 4 दिवसापूर्वी पावसाचा फोन होता की विजनमध्ये त्यांना नेलं होतं. मी त्यांना माझ्या घरी म्हटलं आणा म्हटला, मी त्यांना भेटणार आहे तिथे त्याच्या घरी येऊन माझं घरी बोलायचं आहे. मी एकदा शेवटी पुण्यश्वर पावसकर सरांना शुभेच्छा देतो. आमच्या सोबतच राहू दे, ते राहणार आहे, त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. या ठिकाणी पावसकर सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही जमलेलो आहोत. एक 2-3 दिवसापूर्वी पावसकर सरांचा व्हॉट्सअपवरचा म्हणजे या शाळेतील उपप्राचार्य किंवा उपमुख्याध्यापक यांनी पाठवलेला मेसेज ग्रुपवर बघितला मी मनात एक हे केलं, मला जर वैयक्तिक पावसकरांनी पाठवला तर मी निश्चित जाणार आहे. आणि परवाच्या दिवशी मला त्यांनी वैयक्तिक म्हणजे माझी आठवण पावसकर सरांनी केली. आता बऱ्याच जणांचे आता या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलो आहोत, हा निश्चितपणे पावसकरांबरोबरचं नातं काहीतरी आहे, निश्चित आहे. ते या ठिकाणी सांगायची तशी काही मला वाटत नाही गरज, कारण आपलं काहीतरी नातं आहे म्हणून तर आपण यांना निरोप देण्यासाठी जमलेलो आहोत. मला एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी वाटते. माननीय स्वर्गीय आमचे मार्गस्थान असलेले आबासाहेब तोडसकर जरी मुंबईला असले तरी जेव्हा जेव्हा या बांद्रानगरच्या शाळातील मुख्याध्यापकांचे सेवानिवृत्त कार्यक्रम असेल त्यावेळी त्या प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांनी आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे होतं हे त्यांना सांगायचे. या ठिकाणी आज मात्र ते आहेत, हे मला बरं वाटतं. जरा 1 वर्ष आज बरोबर मला 1 वर्ष झालं मी निवृत्त झालोय मोडोरा हायस्कूलमधून. 29 तारीखला मला आबासाहेबांनी फोन केला होता. 29 म्हणजे आजच्या दिवशी, आणि मला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या तारीख लक्षात नव्हती, शुभेच्छा दिल्या आबासाहेबांना. मी मुद्दाम म्हटलं आबासाहेब आज कल्पना काय बरोबर होते त्यांच्या. आबासाहेब म्हटलं आज 29 आहे, उद्या कार्यक्रम आहे. हा हरकत नाही, मी मला उद्या बरोबर मी तुला किती वाजता कार्यक्रम तर म्हटलं 10:30 वाजता. मला त्या ग्रहस्थाने आठवणीत ठेवून बरोबर 10:15 वाजता 10:35 वाजता तेवढ्याच कार्यक्रमात फोन केला. अरे कार्यक्रम सुरू झाला काय तर नाही अजूनपर्यंत कोण आले नाही. म्हटलं नाईक सर आलेले आहेत, SP नाईक सर त्यावेळेस सचिव होते आणि कोण आले येत आहेत म्हटलं. अरे थांबतो मी फोन ठेवतो. आणि नंतर मग आबासाहेबांनी फिल्डिंग थोडीशी बदलली. तर त्यावेळी भगिनी शाळातील फक्त एक माझी अर्धांगिनी असल्यामुळे मुख्याध्यापक उपस्थित, बाकी कोणी मुख्याध्यापक त्यावेळी हजर नव्हते. नंतर काही नंतर पावसकर येणार होते. मला नंतर असं त्यांच्याकडून समजलंय की तुमचं निमंत्रण होतं, परंतु आम्हाला असा मेसेज मिळाला की त्या सदर कार्यक्रमाला उपस्थित राहायचं नाही. दुर्दैवाने गेल्या वर्षी जरा कोरोनाची लागण थोडी जास्त होती, त्यामुळे कार्यक्रम आटोपशीर करा असं आबासाहेबांनी मला सल्ला दिला होता. मी फक्त भगिनी शाळेच्या मुख्याध्यापकांना निमंत्रण दिलं होतं.
असं असताना पावसकर सर आले. पावसकर आले, त्यानंतर IAS स्कूलच्या मुख्याध्यापिका पर्रिकर मॅडम पण आलेल्या होत्या. नाही म्हटलं 100-125 लोक त्या ठिकाणी जमले होते. पावसकर सरांचं हे प्रेम, अर्थात पावसकर सरांना बऱ्याच जणांनी खूप पूर्वीपासून ओळखलं, मी नाही ओळखलं. माझी जेव्हा मला माहीत होतं, नाव ऐकून माहीत होतं, पण पावसकर कसे आहेत, स्वभावाचे कसे आहेत हे मला माहीत नव्हतं. कुडाशाला माझी बदली जेव्हा पिकवातून कुडाशाला झाली त्यावेळी आता एज्युकेशन खात्यामध्ये काय प्रकार चाललेला आहे, अगोदर किती होता आता किती आहे सगळ्या लोकांना माहीत आहे. एखादी मान्यता असेल, बदली प्रस्ताव असेल, तो पुढे सरकतच नव्हता. माझी तसंच झालं. पिकवळ्यातून कुडाशाला बदली झाली, माझं पेमेंट अडकलंय. पावसकर स्वतः माझ्यावर 2 वेळा आले तिथे आणि ते काम त्यांनी सरांबरोबर अनेक धरणे आंदोलनात काम केलेलं आहे. कुठचाही कार्यक्रम असू दे, अध्यापक संघ आणि आम्ही पावसकरांचा फोन आला की आम्ही त्यांच्या बरोबर असायचो. काही तात्विक मतभेद असतात, तात्विक वैचारिक लढाई असते, काही विचार कधी कधी पटत नसतात आणि या विचाराला सरून माझं थोडंसं संघटनेत अगदी तात्विक विचार व्यक्त झाले सावंतवाडीच्या अध्यापक संघामध्ये. आणि तिथे मी पावसकर सरांची पूर्व परवानगी घेऊन, पावसकर सर सांगतील इथे, पावसकर सरांची पूर्व परवानगी घेऊन मी शिक्षक भारतीमध्ये गेलो आणि आता मी शिक्षक भारतीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे पावसकर सरांचं हे जे व्यक्तिमत्व आहे हे मित्र जोडण्याचं व्यक्तिमत्व आहे. अनेक मित्र त्यांनी जोडलेले आहेत, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि मित्रप्रेम त्यांना भरपूर मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की सदाहरित हा माणूस आहे. कुठचंही काम असू दे, अगदी ऐन तारुण्य असल्यासारखं, म्हणजे आज 58 वर्ष जरी पूर्ण केली तरी ते 58 वर्षाचे आहेत असं मला तरी जाणवत नाही. आजही ते कोणतंही काम करायला तयार आहेत. मगाशी सरांनी एक उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये की कुठचाही धरणे कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम असू दे, ताडपत्री काढण्यापासून, मी तर म्हणतो ताडपत्री काढण्यापासून ही सगळीच जबाबदारी संघटनेची, संपूर्ण सर्वस्वी जबाबदारी पावसकर घ्यायची, संपूर्ण जिल्ह्याची. त्यावेळी अध्यक्ष दुसरे असायचे. पण कोणताही म्हणजे पदाचा कुठचाही अहंकार नाही, कुठच्याही पदाची अपेक्षा नाही, अभिलाषा नाही आणि अशा प्रकारे जीव तोडून त्याने संघटनेसाठी काम केलेलं आहे. हे त्याचा साक्षीदार मी आहे आणि मी जास्त वेळ घेत नाही. या कार्यक्रमानिमित्त त्यांना खूप शुभेच्छा आहेतच. त्याचप्रमाणे त्यांचं उर्वरित आयुष्य खूप सुखी, आनंदी, दीर्घायुष्य लाभू दे, त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. विचार करा, 2006 मध्ये मी निवृत्त झालो आणि आजही मी पायी चालू शकतो. आणि आम्हाला माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगला कुठला प्रसंग असेल तर आपल्या विद्यार्थ्याचा गुणगौरव ऐकणे. विद्यार्थी घडवण्यामध्ये माझा किती वाटा असेल मला माहिती नाही, पण माझ्या पत्नीचा, आणि माझी पत्नी नाणेलीची अणावकर, आणि तिने त्यावेळी अणावकरनी खाजगी पसंत शाळा नाणेलीत सुरू केली पहिली आणि बिनपगारी काम केलं. म्हणजे पहिले विद्यार्थी पावसकर आहे. तर त्यावेळी त्याने शिकवलं, ते 4 वर्ष विनाअनुदानित आणि मग लग्न झाल्यामुळे त्यानं सोडलं ते. आता ती अनुदानित झाली आहे. परवा त्यांनी सत्कारही विशेष आमच्या केला होता. तर ते इथले विद्यार्थी आहेत आणि तुमच्या बांध्यात आले, इतर आणखी अनेक संस्थांमध्ये गेले असतील आणि नावलौकिक मिळवला. शैक्षणिक त्यांचे कौतुक तुम्ही केलं, संघटनेचंही कौतुक केलं, माणसाने किती काम करावं आणि हे सगळं त्यांनी झोपून केलेलं आहे. आणि म्हणून मला सांगा, आपल्या मुलाचं कौतुक केल्यानंतर आपल्याला काय वाटेल? तीच भावना माझी आहे की माझ्या विद्यार्थ्याचं इतकं कौतुक होतो आहे, एवढं कौतुक होतं आहे, मी धन्य आहे. आणि त्याबद्दल माझे सगळे सहकारी, आमचे त्यावेळीचे मुख्याध्यापक, जे त्यापूर्वीचे मुख्याध्यापक रांगणेकर सर, पेंढारकर सर वगैरे, या सगळ्यांचं मी पुण्य स्मरण करतो. आणि त्यांच्या संस्काराने ही मुलं घडलेली आहेत. अनेक शाळामध्ये ते गेल्यामुळे एकाच ठिकाणी आमच्यासारखं काम नाही करतात. मी संपूर्णपणे त्याच शाळेत शिक्षक, त्याच शाळेत सुपरवायझर, त्याच शाळेत मुख्याध्यापक, आता त्याच शाळेत संस्था वगैरे काय काय असं काहीतरी येतं ना. खडीसाखर कशी असते? खडीसाखर अशी की मुंग्या आपोआप येतात. तुम्ही जर काही चांगलं काम केलं असेल
तर तुमच्याकडे जबाबदाऱ्या येतात आणि म्हणून पावसकरांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांच्याकडे जबाबदाऱ्या आल्या. माझ्या आयुष्यातला फार मोठा आणि महत्वाचा क्षण मला मानावा लागेल. आजच्या या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती सन्माननीय लक्ष्मण पावसकर सरांनी मला फक्त फोन केला. सर म्हणाले असा असा माझा कार्यक्रम आहे. मी म्हटलं सर कुठल्याही परिस्थितीमध्ये येतो, कारण सर म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये असं एक विश्व निर्माण करून ठेवलं. त्यांनी याच आपल्या भूमीमध्ये स्वराज्य निर्माण केलं. आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, आपण सगळे शिक्षक आणि बंधू आणि भगिनी आहात. आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास माहित आहे, स्वराज्य माहित आहे, आणि या स्वराज्यातला महत्वाचा एक घटक जो छत्रपती राजाने आम्हाला प्रत्येकाला घडवलं, तो जो ज्ञात करून दिला. राजांचा कालखंड शिवरायांचा संपला आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा कालखंड सुरू झाला. आणि त्यावेळेला औरंगजेब बादशाहनं संपूर्ण आशिया खंडामध्ये, युरोप खंडामध्ये अनेक राज्य होती. हे सगळं राज्य सोडून तो या महाराष्ट्रातलं स्वराज्य नष्ट करायला येत होता. हे उदाहरण सांगण्याचं कारण काय तर माझे मित्र जे लक्ष्मण पावसकर सर कसे आहेत, ते माझ्यासाठी एवढे का भावलेले आहेत आणि मला या कार्यक्रमाला काय यायचं होतं एवढ्यासाठी मी मित्रांनो उदाहरण सांगतोय. त्यावेळेला औरंगजेब बादशाह संपूर्ण महाराष्ट्राचं स्वराज्य नष्ट करण्यासाठी आला. अनेक नेत्यांनी, अनेक त्यावेळेच्या राजाने या औरंगजेब बादशाहला विचारलं, बाबा तुम्ही एवढं संपूर्ण या जगावरची सगळी राज्य सोडून या बाजूला आदिलशाह आहे, दुसऱ्या बाजूला कुतुबशाह आहे, तिसऱ्या बाजूला निजामशाह आहे, इस्रायलचा राजा आहे, अफगाणिस्तानमधला राजा आहे, ही सगळी राज्य सोडून तुम्ही छोट्याशा स्वराज्यासाठी एवढं लाखोचं 5.5 लाखाचं सैन्य घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय येता? याचं कारण काय? त्यावेळेला मित्रांनो औरंगजेब बादशाहने सांगितलेलं होतं की बाकीचे आदिलशाहचं जे राज्य आहे ते एका राजाचं राज्य आहे. आदिलशाहचं ते राज्य आहे. विजापूरचा आदिलशाह ते राजाचं राज्य आहे. अहमदनगरचा निजामशाह ते सुद्धा निजामशाहचं ते राज्य आहे. किंवा कुतुबशाह त्याचं ते राज्य आहे. पण स्वराज्य अशी एक वस्तू आहे, स्वराज्य असं एक राज्य आहे, ते कोणत्या राजाचं राज्य नाही, ते रयतेच राज्य आहे. तिथं प्रत्येक माणूस एवढ्या निष्ठेने मरायसाठी लढत असतो, या स्वराज्यासाठी लढत असतो. त्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते. त्याला फक्त माहीत असतं स्वराज्यावरची निष्ठा, आणि त्या स्वराज्यावरची निष्ठा उद्या भविष्य काळामध्ये बाकीच्या राज्यांपासून मला कुठलाच धोका नाही आहे, पण या स्वराज्यापासून मात्र मला निश्चितपणे धोका आहे. कारण तिथं जगणारा असणारा प्रत्येक माणूस हा फक्त स्वराज्यासाठी जगतो, स्वराज्यासाठीच आपलं प्राण वेचतो, आणि तो म्हणत नाही की मी शिवरायांसाठी लढतो. तो प्रत्येक जण म्हणतो की मी फक्त या फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी लढतो. मित्रांनो मला ही गोष्ट सांगण्याचं कारणच असं होतं, त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत असेल, बरोबर 80 वर्षानंतर औरंगजेब बादशाह त्या ठिकाणी वारल्यानंतर त्या महाराष्ट्रातच ते मेले. आणि त्याच्यानंतर 80 वर्षांनी या दिल्लीच्या तख्तावरती याच स्वराज्याच्या महाजी शिंदेनं 18 वर्ष राज्य केलं. आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक वर्ष स्वराज्य मात्र मित्रांनो टिकलं. हा महाराष्ट्राचा शिवरायांचा इतिहास आहे. तर आम्ही म्हणत नाही, जरी त्यांची सेवापूर्ती होत असली तरी सर महाराष्ट्राच्या संघटनेसाठी तुम्ही मात्र अत्यंत आवश्यक आहात. कारण तुमच्यासारखं उमदं व्यक्तिमत्व, उत्साही व्यक्तिमत्व मित्रांनो या 5 जिल्ह्यामध्ये काम करत असताना असा मी म्हणेन की असा वेडा मित्र मला मिळालाच नाही. वेडा एवढ्यासाठी, कामासाठी वेडा, फक्त एक फोन करावं की सर अशा अशा प्रकारचं बाबा संघटनेनं आंदोलन घ्यायचं ठरवलेलं आहे. सरांची सगळ्यात अगोदर तयारी, आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात रिपोर्ट यायच्या अगोदर सरांचा रिपोर्ट अगोदर की सर ओरोसला अशा प्रकारचं आमचं आंदोलन झालं. म्हणजे असं व्यक्तिमत्व आम्हाला सुद्धा लाभलेलं आहे. सर जरी सेवापूर्ती झाली तरी आम्ही मात्र आपल्याला सोडणार नाही आहोत. तुम्ही आमच्या संघटनेमध्ये दीपस्तंभासारखे, आधारस्तंभासारखे आम्हाला आयुष्यभर लागणार आहात. मित्रांनो मी आता जास्त वेळ बोलत नाही, तर म्हटलं तर माझ्यासाठी हा कार्यक्रम लाभवला गेला ही माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची जरी गोष्ट असली. आज हा सत्कार समारंभ
पावसकर सरांचा केलेला आहे. वेगवेगळ्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांचं संघटना प्रेम म्हणजे शाळेला झोकून दिलेलं किंवा संघटनेला झोकून दिलेलं त्यांचं जे कार्य आहे, सर्वांनी आपापले विचार व्यक्त केले, त्यात मी भारावून गेले. आणि सर्वांनी हा जो सत्कार समारंभ केला आहे त्यांचं मी पावसकर कुटुंबियांच्या वतीने ऋणी आहे. त्यांच्याकडून कधी काही चुकून माकून काही शब्द गेले असतील कदाचित कर्तव्य पार पडत असताना, तर मी एक माफी मागते सर्वांना आमच्या वतीने. मी 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. आपण या सेवानिवृत्तीनिमित्त मला दिलेल्या शुभेच्छाने मी खरोखरच आज भारावून गेलो. मात्र नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणं ही नैसर्गिक त्या ठिकाणी बाब आहे. आणि त्यानुसार मी आज जरी सेवानिवृत्त होत असलो तरी माझी आज ही पहिली इनिंग त्या ठिकाणी संपत आहे. मात्र दुसरी इनिंग निश्चित त्या ठिकाणी सुरू होईल, जेणेकरून आज मी त्या ठिकाणी यातून त्या ठिकाणी मुक्त होत आहे. आणि त्या प्रकारची मला संधी भविष्यात निश्चित मिळेल. आणि तशा प्रकारची माझी प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारी बांधिलकी असल्यामुळे या कोणत्याही क्षेत्रामध्ये मी अजूनही त्या ठिकाणी निश्चित यश प्राप्त करू शकतो, ही माझी मनाची तयारी त्या ठिकाणी आहे. आणि असं प्रत्येक क्षण मी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, घेतलेला आहे, त्याचा निश्चित स्वाद घेतलेला आहे. शेवटच्या काम करत असताना, कारण मी शिक्षक म्हणून काम केलं, त्याचबरोबर मुख्याध्यापक म्हणून या शाळेची जी जबाबदारी आहे ती 1 मे 2020 पासून त्या ठिकाणी स्वीकारली. ती सुद्धा आमचे प्रेरणास्थान, आमच्या त्या ठिकाणी ज्यांचंच पुण्यस्मरण केलं आबासाहेब यांनी माझ्यावर जबाबदारी दिली. जिल्ह्यात असणारी 1 नंबर संस्था ती बांधानवर शिक्षण प्रसार मंडळ मुंबई, आणि या शाळेमध्ये ज्याचा दबदबा आहे त्या संस्थेचं मुख्याध्यापक पद देणं आणि ते भूषवणं ही साधी गोष्ट नाही. आणि ते पद जबाबदारीने आणि विश्वासानं साहेबांनी माझ्याकडे सुपूर्द केलं. आणि ते जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रामाणिक काम करून, जरी कोविडच्या काळामध्ये काम असलं तरी कोविडचंही काम आणि त्याला असणारं शालेय कामकाज हे सर्व मार्गी लावून, बऱ्याच वेळा संघटनेचं काम विचार घेतलं नाही. सर बऱ्याच वेळा म्हणायचं तुम्ही सकाळच्या ऑफिसमध्ये जाणार नाही. म्हटलं सकाळचं काम माझी जबाबदारी आहे, पहिलं शाळेचं काम पूर्ण करायचं. शाळेचं काम पूर्ण केल्यानंतर संध्याकाळी मी 4 नंतर ऑफिसला जायचं. म्हणजे जी कामं करताना आपली पहिली जबाबदारी काय हे ओळखूनच त्या ठिकाणी मी पाऊल टाकत असेल. आणि प्रत्येक काम त्या ठिकाणी करताना त्या ठिकाणी कार्यालयाला सुद्धा विचारून मी या ठिकाणी बाहेर पडत असेल. मग या प्रकारचं काम कोविड काळामध्ये मी त्या ठिकाणी जबाबदारी केलेली आहे. कोविड काळामध्ये काम करताना बरेच त्या ठिकाणी काय भिवूनच त्या ठिकाणी, कारण कोविड हा आजार जो आहे तो आजार आपल्याला टच केल्यानंतर ताबडतोब आपल्याला होईल अशी प्रत्येक कर्मचारी मनामध्ये भीती होती. मात्र मी प्रत्येक काम करताना इथलं गेट स्वतः मी उघडलेलं आहे कोविड सेंटर चालवताना, कारण प्रत्येक कर्मचारी घाबरून गेलेलो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती घाबरून जाते त्यावेळेला त्याला ते त्या ठिकाणी डसू शकते. मात्र मी कोणत्याही प्रकारचे न घाबरता जिल्ह्यामध्ये इतरही त्या ठिकाणी फिरून हे काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. आणि त्यामुळे मला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश आज त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. काम करत असताना अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि आमच्या संस्थेमध्ये ज्या काही गोष्टी काही त्या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणचे परिसरातले त्या ठिकाणी असणारे या संस्थेचे काम करत असणारे सुद्धा त्या ठिकाणी यांनी संस्थेला त्रास देण्याच्या दृष्टीने काही कामं केलेली होती. मात्र ती कामं मार्गी लावण्यासाठी योग्य प्रकारे, उदाहरणार्थ न्यायालयीन मार्ग अवलंबून आदरणीय पाटील सर तर ही कामं त्या ठिकाणी आज संस्थेची आबासाहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी पूर्णत्वास केलेली आहे. हा त्या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी आनंद आहे. मात्र शाळेचं काम सुद्धा आज चांगल्या प्रकारे चाललेलं होतं. कारण हे काम करताना अनेक प्रकारच्या चौकशा, अनेक प्रकारची त्या ठिकाणी माहितीच्या याच्यातून त्या ठिकाणी पत्र याला तोंड देणं ही त्या ठिकाणी साधी गोष्ट नव्हती.
यावेळी शिक्षक नेते नरसू पाटील, हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा अध्यापक संघ, तालुका अध्यापक संघ, मराठा महासंघ, बांदा ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, इन्सुली हायस्कूलचे संजय शेवाळे, निवृत्त मुख्याध्यापक लहू गावडे, संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, त्यांचे स्नेही, मित्र परिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रश्मी नाईक यांनी केलं, तर आभार पीयू देसाई यांनी मानलेत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.